हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, जर तुम्ही नुकतेच 10वी उत्तीर्ण झाला असाल आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निक मध्ये प्रवेश घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DTE महाराष्ट्र पॉलिटेक्निक ऍडमिशन 2026 साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचे याची संपूर्ण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील. आणि जर चॅनलवरती तुम्ही फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, महाराष्ट्रातील पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया ही डायरेक्टरी ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र आणि अधिकृत प्रवेश पोर्टल यावरून पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केली जाते. 2026 मध्ये प्रवेश नोंदणी 20 मे 2026 पासून म्हणजेच आजपासून सुरू झालेली आहे आणि याची शेवटची जी तारीख आहे ती 20/6/2026 असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण आपण माहिती बघणार आहोत. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, पॉलिटेक्निक म्हणजे काय, फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, प्रवेशासाठी कोण कोण पात्र असतील, आवश्यक कागदपत्रे कोणते कोणते लागतील, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो व्हिडिओ तुम्ही थोडंसं स्किप करू नका, जेणेकरून एकही डिटेल्स तुमच्याकडे मिस होणार नाहीत. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या ऍडमिशन प्रोसेसचे जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होतील त्याचे सुद्धा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, आता या ठिकाणी पॉलिटेक्निक म्हणजे काय, तर पॉलिटेक्निक म्हणजे 10वी नंतर करण्यात येणारा 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. ठीक आहे, या कोर्स नंतर तुम्हाला नोकरीची संधी मिळवता येते. थेट तुम्ही डायरेक्ट इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश घेऊ शकता. सरकारी आणि खाजगी क्षेत्रात दोन्ही करिअर तुम्ही करू शकता. ठीक आहे, त्यासाठी कोण कोण पात्र असणार आहे, तर उमेदवार 10वी उत्तीर्ण असला पाहिजे, किमान 35% गुण आवश्यक आहेत, गणित आणि विज्ञान विषय असणे आवश्यक आहे. ठीक आहे, पॉलिटेक्निकसाठी तुमची पात्रता जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता यासाठी डॉक्युमेंट्स कुठले कुठले लागतील, तर यासाठी तुम्हाला 10वीची मार्कशीट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड, फोटो आणि स्वाक्षरी, त्यानंतर जातीचा दाखला लागू असल्यास, नॉन क्रिमिलियर जर तुम्ही नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असाल तर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल सर्टिफिकेट आणि EWS प्रमाणपत्र. म्हणजे जर EWS तुम्हाला लागू होत असेल तर EWS प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागेल. आता फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी DTEmaharashtra.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर द्यायचं. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन सेक्शन मध्ये तुम्हाला पोस्ट HSC डिप्लोमा 2026 हे ऑप्शन पाहायला भेटतं. सिंपली यावरती क्लिक करायचं. मित्रांनो, हे जी ऍडमिशनची जी वेबसाईट आहे ह्याची सुद्धा मी तुम्हाला डायरेक्ट लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट या ऍडमिशन पेजवरती येऊ शकता. आता या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपण जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, सर्वात अगोदर इम्पॉर्टंट डेट्स बघणं महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही किती तारखेपर्यंत तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट म्हणजे रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. त्यानंतर तुमचे ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचे, तुमची मेरिट लिस्ट कधी लागेल, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल, अशा पद्धतीची संपूर्ण माहिती या इम्पॉर्टंट डेट्समध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सो इम्पॉर्टंट डेट्स आपण या ठिकाणी बघूयात. इम्पॉर्टंट डेट बघण्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपली इम्पॉर्टंट डेट्स वरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण शेड्यूल दिलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फॉर्म कधीपासून भरायला सुरू झालेले आहेत, फॉर्म कधीपर्यंत भरायचे त्या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती 20/5/2026 पासून सुरू झालेली आहे, ती 22/5/2026 पर्यंत ही चालणार आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमची ही स्क्रुटिनी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन हे जे आहे ते 20 ते 22 तारखेच्या दरम्यानच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 2 पद्धतीचं असते, एक ऑनलाईन स्क्रुटिनी असते आणि एक फिजिकल स्क्रुटिनी असते. हे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप कराल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला या दोन्ही मधला डिफरन्स काय आहे हे सांगणार आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे 24/6/2026 नंतर. 24 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर ज्या कॅन्डिडेटचं प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये नाव आलेलं नाही किंवा त्यांच्याकडनं काही मिस्टेक्स वगैरे झाले असतील, ज्यांचं त्रुटीमध्ये या ठिकाणी आलेलं असेल त्यांना त्याची त्रुटी दुरुस्त करण्यासाठी 25/6/2026 ते 30/6/2026 पर्यंत कालावधी दिला जातो. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट 2/7/2026 ला लागणार आहे. ठीक आहे, आता सध्याच्या वेबसाईटवरती फायनल मेरिट लिस्ट पर्यंतचा शेड्यूल दिलेला आहे. त्याच्यानंतरचा शेड्यूल आणखी वेबसाईटवरती आलेला नाही. म्हणजे ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहेत, पहिला राऊंड कधी लागेल, दुसरा राऊंड कधी लागेल, अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन अवेलेबल नाहीये. ज्यावेळेस इन्फॉर्मेशन अवेलेबल होईल त्याच्या रिलेटेड नक्की आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट भेटून जाईल. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, आता या ठिकाणी फॉर्म फिलअप करायचं म्हणजे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. यासाठी काय करावं लागणार आहे, त्या ठिकाणी लेफ्ट साईडला तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन नावाचं एक ऑप्शन दिलेलं आहे.
या ठिकाणी याच्यावरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे, यावरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. ॲज पर 10वीची मार्कशीट, तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं संपूर्ण नाव या रकान्यामध्ये टाका. त्यानंतर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचं स्टेट कुठलं आहे, महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला निवडावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला स्टेट निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा कुठला आहे तो जिल्हा निवडायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. आता लक्षात घ्यायचं आहे, पासवर्ड कमीत कमी 8 अंकी असला पाहिजे, त्यामध्ये एक कॅपिटल लेटर असलं पाहिजे, तुम्ही नंबर्स त्यामध्ये वापरायचे आहेत, स्मॉल लेटर्स वापरायचे आहेत, त्याचबरोबर इनिशियल्स वापरायचे आहेत, म्हणजे $चं चिन्ह किंवा पर्सेंटेजचं चिन्ह, अशा पद्धतीचे चिन्ह तुम्हाला वापरायचे. ठीक आहे, या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे, तोच पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला कन्फर्म करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला सिंपली या ठिकाणी रजिस्टर वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, रजिस्टर्ड वरती क्लिक केलं की तुम्ही एंटर केलेल्या मोबाईलवरती OTP, तो OTP या रकान्यामध्ये फिलअप करायचा आहे तुम्हाला. त्यानंतर क्रिएट अकाउंट वरती सिंपली क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन नंबर भेटून जाईल. हवा असेल तर तुम्ही हा नोट डाऊन करू शकता आणि हाच नंबर तुम्हाला SMS द्वारे तुमच्या टेक्स्ट मेसेजमध्ये आणि ईमेलवरती सुद्धा तुम्हाला पोहोचून जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी क्लिक हिअर फॉर लॉग इन यावरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो ऍप्लिकेशन नंबर आहे तो ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा पासवर्ड जो तुम्ही तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि सिंपली तुम्हाला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या डॅशबोर्ड वरती याल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एकूण 10 स्टेपमध्ये आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायची. यामध्ये 1 नंबरला फिल रजिस्ट्रेशन डिटेल्स ऑलरेडी आपण कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर सिलेक्ट स्क्रुटिनी असेल, त्यानंतर या ठिकाणी फिल कॅन्डिडेट टाईप असेल, त्यानंतर या ठिकाणी फिल कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट असेल, त्यानंतर फिल कॅन्डिडेट PWD आणि डिफेन्स डिटेल्स असतील, क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, पर्सनल डिटेल्स असतील, त्यानंतर फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचं असेल, डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असतील आणि शेवटची 10 नंबरची स्टेप जी आहे ती पे ॲप्लिकेशन फीस. एकूण 10 स्टेपमध्ये आपल्याला आपलं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करायची. आता 1 नंबरची स्टेप आपली ऑलरेडी कंप्लीट झालेली आहे. आता दुसरी सिलेक्ट स्क्रुटिनी मोड, या ठिकाणी हे कंप्लीट करण्यासाठी लेफ्ट साईडला तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट स्क्रुटिनी हे ऑप्शन दिलेले, सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, एकदम महत्त्वाची स्टेप आहे, सो या ठिकाणी लक्ष देऊन तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. ठीक आहे, आता ई स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनी हे 2 ऑप्शन दिले आहेत. आता दोन्हीमध्ये डिफरन्स काय असणार आहे, ई स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला जे तुमचे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अपलोड करायचे. ठीक आहे, हे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही FC सेंटरला व्हिजिट करायची गरज नसणार आहे. तुमचे सगळे डॉक्युमेंट जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने व्हेरीफाय होतील. आणि फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स तर अपलोड करायचेच, प्लस ते अपलोड केलेले ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला घेऊन जे तुमच्या जवळचे FC सेंटर असेल त्या FC सेंटरला व्हिजिट करायची आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्हाला कंप्लीट करून घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, आता दोन्हीपैकी कुठलं सिलेक्ट करायचं हे तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर मला जर तुम्ही विचाराल तर 1 नंबरचं ई स्क्रुटिनी जे आहे ते सगळ्यात सोपं पद्धत आहे. तुम्हाला कुठल्याही FC सेंटरवरती तुम्हाला व्हिजिट करायची गरज नसणार आहे. सो तुम्ही ई स्क्रुटिनी निवडा. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रोल करायचं, या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या समोर पॉपअप येईल, या ठिकाणी कन्फर्म वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, कन्फर्म वरती क्लिक केल्यानंतर युअर डाटा हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली असं एक मेसेज येईल. आता आपल्याला कॅन्डिडेट टाईप घ्यायचा आहे. यामध्ये आता तुमचा कॅन्डिडेट टाईप कोणता येईल तो तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे. आता जे विद्यार्थी ह्या वर्षी 12वी पास झालेले आहेत आणि महाराष्ट्रामधून पास झालेले असतील त्यांनी टाईप A घ्यायचा आहे. ठीक आहे, यामध्ये दिलेले महाराष्ट्र राज्यातील मान्यता प्राप्त संस्थांमधून SSC उत्तीर्ण असलेले झालेले उमेदवार. ठीक आहे, आता B टाईप मध्ये काय आहे, जे उमेदवार वरील प्रकारे A मध्ये निष्कर्ष पूर्ण करत नसतील परंतु ते किंवा त्याचे वडील किंवा आई महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असून त्यांच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी आईचं किंवा वडिलाचं आदिवासी प्रमाणपत्र असेल परंतु ते ह्या राज्यामधले नसतील त्यांनी B टाईप घ्यायचा आहे. अशा पद्धतीचं या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. टाईप C बद्दल, टाईप D बद्दल, टाईप E बद्दल किंवा आउटसाईड महाराष्ट्रवाले असतील त्यांनी आउटसाईड महाराष्ट्र या ठिकाणी त्यांना ऑप्शन दिलेले आहे. आता जे या ठिकाणी एक नंबरच्या टाईपमध्ये येत असतील म्हणजे ज्यांची 10वी महाराष्ट्रामधून झालेली आहे, ज्यांचे आई वडील ते स्वतः महाराष्ट्राचे डोमिसाईल असतील त्यांनी टाईप A घ्यायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचं. तर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर होम डिस्ट्रिक्ट आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्याला काय विचारलेलं, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज बीन पासड SSC. तुम्ही 10वी कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून पास आउट झालेला आहे ते तुम्हाला या ठिकाणी चूज करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला 10वी पास झालेला तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका निवडायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही 10वी पास झालेल्या शाळेचं नाव आणि ऍड्रेस द्यायचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही 10वी पास आउट झालेल्या शाळेचं नाव प्लस ऍड्रेस तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड सिंपली त्यावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर डाटा हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली असं पॉपअप येईल. आता आपण या ठिकाणी रिझर्वेशन डिटेल्सच्या पेजवरती आलेलो. ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी डिटेल्स द्यायची आहे. ठीक आहे,
आता तुमची कास्ट कोणती आहे, तुम्ही ओपन असाल तर सिंपली ओपन वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं तुमच्याकडे EWS प्रमाणपत्र आहे का, असेल तर येस वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट स्टॅटस ऑफ EWS सर्टिफिकेट, या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट्स अवेलेबल एकच ऑप्शन आहे, तुम्हाला हे घ्यावंच लागणार आहे. ठीक आहे, हे झालं आता EWS वाल्यांचं ओपन वाल्यांसाठीचं. जर तुमच्याकडे ओपन मध्ये येतात पण तुम्ही EWS मध्ये मोडत नसाल तर तुम्ही सिंपली नो वरती क्लिक करायचे आणि बाकीची प्रोसेस तुमची इथं संपून जाईल. ठीक आहे, आता जे विद्यार्थी रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असतील त्यांनी काय करायचं, रिझर्व्ह वरती क्लिक करायचे. या ठिकाणी तुम्हाला तुमची जात कोणती आहे ती निवडायची. ठीक आहे, यामध्ये तुमची जी कास्ट आहे, तुमची कॅटेगरी आहे ती निवडायची. यामध्ये SC, ST, VJNT, NT 1, 2, 3, OBC, SBC आणि SBC एवढे ऑप्शन दिलेले. तुमची जी काही कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही निवडा. ठीक आहे, आता माझी NTB आहे, सो मी या ठिकाणी NTB घेतलेली आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची जी उपजात आहे ती तुम्हाला निवडायची. आता तुमची उपजात कोणती आहे, आता तुमची NTB मध्ये तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी निवडायची. आता माझी जी कास्ट मी या ठिकाणी निवडलेली, तुमची जी काही कास्ट असेल तुम्ही निवडायची. ठीक आहे, आता या ठिकाणी सिलेक्ट स्टॅटस ऑफ कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेला आहे. आता यामध्ये इश्यू अथॉरिटी फॉर कास्ट सर्टिफिकेट, या ठिकाणी जी अथॉरिटी असेल ती अथॉरिटी तुम्हाला या ठिकाणी निवडायची. ही तुम्हाला कुठं पाहायला भेटेल, तुमच्या कास्टवरती लेफ्ट साईडला खालच्या कडीला तुम्हाला ही जी कॅटेगरी आहे ती पाहायला भेटेल. ठीक आहे, म्हणजे कास्ट तुम्हाला कुणी इश्यू केले त्याचं तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं. आता या ठिकाणी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची स्थिती विचारलेली आहे. आता हे कंपल्सरीच आहे कोणाकोणासाठी, SC आणि ST कॅटेगरी वगळता सगळ्यांकरिता नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी हे डिफॉल्ट ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल आलेलं आहे. ठीक आहे, आता खाली स्क्रॉल करायचं आहे. या ठिकाणी काय विचारलेले, दिव्यांग व्यक्ती तपशील, तुम्ही जर हँडिकॅप असाल वरती क्लिक करा, नसेल तर वरती क्लिक करायचं. त्यानंतर या ठिकाणी इज पॅरेंट अ डिफेन्स पर्सन, तुमचे पॅरेंट्स जे आहेत ते डिफेन्समध्ये कार्यरत असतील तर त्यांनी येस करायचं, नसतील तर नो वरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता विचारलं जातं आर यू ऑर्फिन, म्हणजे तुम्ही अनाथ आहात का, असाल तर येस वरती क्लिक करा, असेल तर नो वरती क्लिक करायचं. लक्षात घ्यायचं तर तुम्ही येस वरती क्लिक केलं तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करावे लागतील. ठीक आहे, आता खाली या ठिकाणी तुमची नॅशनॅलिटी प्रूव्ह करणारे डॉक्युमेंट तुम्हाला चूज करायचे. यामध्ये तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी आहे, इंडियन पासपोर्ट आहे, म्हणजे हे तुम्ही डॉक्युमेंट देऊ शकता. ठीक आहे, हे दोन्ही नसतील तुम्ही स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट देऊ शकता किंवा बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता. आता माझ्याकडे समजा नॅशनॅलिटी नाहीये, इंडियन पासपोर्ट नाहीये आणि बर्थ सर्टिफिकेट पण नाहीये, सो मी या ठिकाणी जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याला मी क्लिक केलेलं आहे. ठीक आहे, आता हे सगळं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह अँड प्रोसेस वरती सिंपली क्लिक करायचंय, कन्फर्म वरती क्लिक करायचंय. ठीक आहे, त्यानंतर आपण क्वालिफिकेशन डिटेल्सच्या पेजवरती आले. या ठिकाणी आपल्याला 10वी आणि 12वीचे डिटेल्स, आता 12वीची मी का म्हटलेलं आहे का, जर 12वी तुमची उत्तीर्ण झालेला असाल ते सुद्धा कॅन्डिडेट या ठिकाणी पॉलिटेक्निकसाठी अप्लाय करू शकतात. सो त्यांची रिलेटेड सुद्धा त्यांना डिटेल्स या ठिकाणी फिल करावी लागणार आहे. सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी 10वीची डिटेल्स भरायची. यामध्ये तुम्हाला तुमच्या 10वीचा जो बोर्ड आहे तो बोर्ड निवडायचा आहे. तुमचा 10वीचा बोर्ड कुठला आहे, स्टेट बोर्ड आहे, CBSE असेल, जो काही तुमचा बोर्ड असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर 10वी उत्तीर्ण झालेलं वर्ष किती आहे ते निवडायचं आहे. ठीक आहे, आता तुम्ही या वर्षी 10वी उत्तीर्ण झालेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी 2026 घ्यावं लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला तुमचं संपूर्ण या ठिकाणी आलेलं असेल 10वीच्या मार्कशीटनुसार. तुमच्या आईचं नाव तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला तुमचा 10वीचा सीट नंबर या ठिकाणी एंटर करायचा आहे. 10वीचा सीट नंबर टाकला की तुम्हाला 10वीला टेक्निकल विषय होता का असं विचारलं जातं. असेल तर यावरती क्लिक करा, नसेल तर नववरती क्लिक करायचं. ठीक आहे, त्यानंतर इंटरमिजिएट ग्रेडची तुम्ही ड्रॉइंगची एक्झाम दिलेली असेल यावरती क्लिक करा. लक्षात घ्यायचं जर तुम्ही यावरती क्लिक केलं तर याच्या रिलेटेड डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. आणि जर तुम्ही ड्रॉइंगची एक्झाम दिलेली नसेल तर तुम्ही नववरती सिंपली क्लिक करू शकता. ठीक आहे, आता जे विद्यार्थी 12वी पास आउट असतील त्यांनी या ठिकाणी पास विथ सायन्स किंवा तुमचं जे काही असेल त्याच्या रिलेटेड या ठिकाणी सिलेक्ट करायचे आणि प्रोसिडवरती क्लिक करायचं. ठीक आहे, आता मी या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल करणार आहे, सो मी या ठिकाणी 12वी दिलेली नाहीये, सो या ठिकाणी मी त्याच्या रिलेटेड या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे. आता त्याच्यानंतर खाली विचारलं जातं ITI पास आहात का, असेल तर यावरती क्लिक करा आणि त्याच्या रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला पुन्हा डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते द्यावं लागतील. ठीक आहे, आता मी ITI केलेलं नाही, माझं फक्त 10वी आहे, सो 10वीवरती फॉर्म भरणार असल्यामुळे मी या ठिकाणी दोन्हीलाही नो केलेलं आहे. 12वीला पण नो केलेलं आहे आणि ITIला सुद्धा नो केलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी सिंपली सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केले की क्वालिफिकेशन डिटेल्स अपडेट सक्सेसफुली अशा पद्धतीचा पॉपअप येईल. ठीक आहे, आता या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल्स भरायचे. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आता पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला काय काय भरावं लागणार आहे. तुमचं नाव, आईचं नाव ऑलरेडी आलेलं असेल. डेट ऑफ बर्थ तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे. तुमचं जेंडर कुठलं आहे ते जेंडर या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काही असेल तुमचं जेंडर ते या ठिकाणी द्या. ठीक आहे, तुमचं वार्षिक उत्पन्न किती तुमच्या फॅमिलीचं ते तुम्हाला चूज करायचे. त्यामध्ये तुमचं जे तुमचं इन्कम सर्टिफिकेटवरती उत्पन्न आलेलं असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडा. आता तुम्हाला या ठिकाणी TFWS हे ऑप्शन दिलं विचारलं जातं. हे ऑप्शनला येस किंवा नो करण्यापूर्वी तुम्हाला हे ऑप्शन काय आहे
हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर TFWS म्हणजेच ट्युशन फी व्ह्यू स्कीम असं एक ऑप्शन या ठिकाणी आहे, म्हणजे शिक्षण शुल्क माफी योजना. आता यामध्ये काय होतं, जर तुम्ही याला यस केलं आणि याच्या अंडर तुम्हाला जर तुमचा पॉलिटेक्निकला नंबर लागला तर तुम्हाला ट्युशन फी जी असेल त्या कॉलेजची त्या शाळेची जी काही ट्युशन फीस असेल ती माफ होऊन जाईल. तुम्हाला फक्त डेव्हलपमेंट फीस त्या शाळेची द्यावं लागणार आहे. म्हणजे तुमचं जे ॲडमिशन ज्या ठिकाणी तुम्हाला लाख 1.5 लाख रुपये किंवा 80-85 जी काही हजार फीस असेल ती फीस देण्याऐवजी तुम्हाला फक्त त्या ठिकाणी 10 ते 20 हजार रुपये जी काही डेव्हलपमेंट फीस असेल किंवा 5,000 काही कॉलेजला 5,000 असते, काही कॉलेजला 10,000, काही कॉलेजला 12,000 अशा पद्धतीची फीस असते, ती फीस तुम्हाला द्यावी लागणार आहे. सो या ठिकाणी TFWS साठी जर तुम्हाला यस करायचं असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता मला TFWS मधून फॉर्म भरायचा असल्यामुळे मी या ठिकाणी यस करतो. ठीक आहे, आता आपल्याला या ठिकाणी धर्म निवडायचा आहे. आपला कोणता धर्म आहे, हिंदू, मुस्लिम, जे काही तुमचा धर्म असेल ते तुम्ही या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपली मातृभाषा कुठली ती मातृभाषा या ठिकाणी निवडायची. जी मातृभाषा असेल ती मातृभाषा या ठिकाणी निवडा. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे तुमचा ऍड्रेस थोडक्यात तुम्हाला द्यायचा आहे. सर्वात अगोदर तुम्ही ग्रामीण भागात राहता का शहरी भागात राहता हे तुम्हाला विचारलं जातं. जर तुम्ही ग्रामीणमध्ये राहत असाल रुरलला क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही शहरीमध्ये राहत असाल त्या ठिकाणी अर्बनला क्लिक करायचं आहे. आता मी ग्रामीण भागामध्ये राहतो सो मी या ठिकाणी ग्रामीण घेतलेलं आहे. आता माझा संपूर्ण पत्ता मला या ठिकाणी द्यावा लागणार आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा तुमचा पत्ता या ठिकाणी द्यायचा आहे. त्यानंतर राज्य, स्टेट, तालुका, तुमच्या गावाचं नाव आणि पिनकोड या ठिकाणी द्यायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल्स या ठिकाणी आलेले असतील. सिंपली तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट स्टेप वरती याल. यामध्ये आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे. ठीक आहे, सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला या ठिकाणी चूज फाईल वरती क्लिक करायचं आहे. तुमचा फोटो जो असेल तो फोटो या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही कॅम्प्युटरमध्ये कुठे सेव्ह केलेला असेल तो फोटो घ्यायचा आहे आणि या ठिकाणी अपलोड करायचा आहे. अशा पद्धतीने तुमचा फोटो अपलोड करा. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड वरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक केलं तुमचा फोटो सक्सेसफुली सेव्ह होईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. आता जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. आता लक्षात घ्यायचं आहे, डॉक्युमेंट अपलोड करताना डॉक्युमेंटची जी साईज आहे कमीत कमी 150 DP आहे आणि त्याची MB मधली जी साईज आहे ती 1 MB पर्यंत तुम्ही डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही PDF, JPG दोन्ही पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकणार आहेत. आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी कोणते कोणते डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे आहेत. सर्वात अगोदर 10वीची मार्कशीट आहे ती आपल्याला अपलोड करावी लागणार आहे. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे ते अपलोड करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण नॅशनॅलिटीच्या जे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट घेतलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर ते सुद्धा या ठिकाणी परत एकदा तुम्हाला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे तुमचा TC जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे, या दोन्ही ठिकाणी सुद्धा TC घेणार आहे. आता जे विद्यार्थ्यांनी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील त्यांनी त्यांच्या रिलेटेड या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे, नॉन क्रिमिनल अपलोड करायचं आहे आणि ज्यांनी TFWS ला यस केलेलं असेल त्यांना उत्पन्नाचं प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी जे एक ऑप्शन आलेलं असेल त्यांनी या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ठीक आहे, आता कॅटेगरीनुसार तुमचे डॉक्युमेंट्स चेंज होऊ शकतात. SC असतील तर त्यांना नॉन क्रिमिनलचं ऑप्शन येणार नाही. TFWS ला नो केलं असेल तर त्यांना इन्कमचं ऑप्शन येणार नाही. त्यांना जे डॉक्युमेंट्स या ठिकाणी येतील ते डॉक्युमेंट्स तुम्ही या ठिकाणी अपलोड करा. त्यानंतर मला सिंपली सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. आता डॉक्युमेंट्स अपलोड करून झाल्यानंतर आपण एकदम शेवटच्या स्टेप वरती याल, म्हणजेच पे ऍप्लिकेशन फीसच्या पेजवरती याल. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एकूण 300 रुपये इतकं चलन पे करायचंय. आता हे 300 रुपये रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. ठीक आहे, आता ओपन कॅटेगरीसाठी किती लागणार आहे तर जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 400 रुपये इतकं फी जी आहे ती पे करावं लागणार आहे. आणि रिझर्व्ह कॅटेगरीतील म्हणजे SC, ST, NT, NTB, NTC, NTD, OBC, SBC आणि SC, EWS या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 300 रुपये इतकं चलन जे आहे ते पे करायचं. तर ठीक आहे, जे तुमचं चलन तुम्हाला आलेलं असेल ते तुम्ही चलन या ठिकाणी पे नाववरती क्लिक करायचे आणि ते चलन जे आहे ते पे करून घ्यायचे. आता पे नाववरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज येईल. त्यामध्ये तुम्ही शो QR कोड वरती क्लिक करून तुम्ही जे काही चलन असेल ते तुमचे QR कोड स्कॅन करून तुम्ही चलन पे करू शकता किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे सुद्धा तुम्ही तुमचे चलन पे करू शकता. एकदा का तुमचं चलन पे झालं की तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या सबमिट होईल. त्यानंतर तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी घेतलेली असेल त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमचं जे तुम्ही FC सेंटर निवडलेलं आहे त्या FC सेंटरवरती व्हिजिट करायची आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. आणि ज्यांनी ऑनलाईन स्क्रुटिनी घेतलेली असेल त्यांनी काहीच करायचं नाही. त्यांची स्क्रुटिनी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने डॉक्युमेंट व्हेरीफाईड होतील आणि त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यावर तुम्हाला मेसेज येईल आणि तुम्ही त्याची कन्फर्मेशनची प्रिंट देखील तुम्ही घेऊ शकणार आहात. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा म्हणजे ही इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत पोहोचेल.
आणि जर तुम्हाला याच्या रिलेटेड काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही मला त्याच्या रिलेटेड कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. तर ठीक आहे, भेटूयात अशाच काही नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.